नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये खूप मोठ्या पदासाठी भरती सुरू झालेली आहे. ही भरती RRB टेक्निशियन भरती 2026 रेल्वे भरती बोर्ड RRB मार्फत टेक्निशियन पदासाठी 6,565 पदासाठी भरती सुरू झालेली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळण्याची खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. ही भरती भारतातील सर्वात मोठी सरकारी नोकरी संधींपैकी एक आहे, ज्यामध्ये चांगला पगार, स्थिर नोकरी आणि विविध भत्ते मिळतात. त्यामुळे ही खूप मोठी संधी असणार आहे. चला तर या भरतीचे 2 प्रकारची पदे असतात ती जाणून घेऊया. त्यामध्ये टेक्निशियन ग्रॅड 1 सिग्नल आणि टेक्निशियन ग्रॅड 3 ही भरती तांत्रिक टेक्निशियल क्षेत्रातील उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये वॅकन्सी काय असतील डिटेल्स आपण जाणून घेऊया. त्यामध्ये पद क्रमांक 1 टेक्निशियन ग्रॅड 1 सिग्नल, त्यामध्ये 323 पदसंख्या आहे. तर पद क्रमांक 2 टेक्निशियन ग्रॅड 3 6,242 एवढी पदसंख्या आहे. दोन्ही मिळून टोटल 6,565 एवढी पदसंख्या आहे. त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण जाणून घेऊया. पदानुसार पात्रता बदलते. त्यामध्ये पद क्रमांक 1 BSc फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रुमेशन किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा चालेल. पद क्रमांक 2 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI पाहिजे. त्यासाठी ITIसाठी एवढे ITIमध्ये एवढे ITI ते चालतील, हे तुम्ही वाचून घ्या. ITIमध्ये संबंधित ट्रेडमध्ये ITI चालेल. ITIमध्ये एवढे पदे आहेत. त्या पदांपैकी एक तुमचं पाहिजे. त्यानंतर तुमची वयमर्यादा या भरतीसाठी लागणारी ती आपण जाणून घेऊया. वयाची अट 1 जुलै 2026 रोजी त्यानंतरची पाहिजे. तर SC STसाठी 5 वर्ष सूट आणि OBCसाठी 3 वर्ष सूट असेल. तर पद क्रमांक 1साठी 18 ते 33 वर्ष पाहिजे आणि पद क्रमांक 2साठी 18 ते 30 वर्ष पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला पगार टेक्निशियन ग्रॅड 1साठी 29,200 ते 92,300 एवढा मिळेल. तर टेक्निशियन ग्रॅड 3 29,900 ते 63,200 एवढा मिळेल. तर यासाठी निवड प्रक्रिया काय असेल? RRB टेक्निशियन भरतीसाठी निवड खालील टप्प्याद्वारे होते. तर फर्स्ट स्टेप तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमचं मेडिकल टेस्ट होईल. काही पदासाठी स्किल टेस्ट देखील लागू होऊ शकते. तर महत्त्वाची तारीख, तर अर्जाची शेवटची तारीख ही 29 जुलै 2026 शेवटची तारीख असेल. परीक्षा CBT नंतर कळवण्यात येईल. अर्ज कसा करायचा? तर RRB टेक्निशियन भरतीसाठी अर्ज प्रक्रिया, तर RRBच्या अधिकृत पोर्टलवर जा, रजिस्ट्रेशन करा, अर्ज फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, अर्ज फी भरून सबमिट करा. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. तर या भरतीसाठी लागणारी ऑनलाईन लिंक, फॉर्मची ऑनलाईन लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता किंवा जवळच्या सायबरमध्ये जाऊनसुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागतील? तर आवश्यक कागदपत्रे हे आधार कार्ड, फोटो व स्वाक्षरी, शैक्षणिक पात्रता, ITI किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र लागू असल्यास आणि रहिवासी दाखला. महत्त्वाची सूचना, अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकते. परीक्षा ऑनलाईन CBT पद्धतीने घेतली. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने घेतली जाईल. वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे. अशाच माहितीसाठी आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला महाराष्ट्रामधील सर्व भरती, ऑल इंडिया भरती आणि सरकारी नवीन योजना येतील त्याची तुम्हाला माहिती देण्यात येईल.